तुमच्या डोक्यामध्ये यावा जाऊ देऊ नका की आमच्या भरोश्यावर आहे, आम्ही कुकडे उभाटा फपुटा कुकडे जाऊन आम्हाला लोक निवडून देतील, असं नाहीये. ते उभाटाचा आता कसा फपुटा उडेल ते बघा तुम्ही. आणि आपल्या जिल्ह्याला काही नवीन आहे काय? मागच्या काळामध्ये जे म्हणत होते, मी म्हणत होते की माझ्या भरोश्यावर भाजप, मी म्हणजे भाजप, माझ्याशिवाय काहीच नाही. झाले ना बाजूला 5 वर्षापूर्वी. त्यांचं काय राहिलं? काहीच राहिलं नाही मित्र. दूध संघ गेला, बँक गेली, गावातली ग्रामपंचायत बी गेली, तालुक्याची नगरपालिका बी गेली, आमदारकी बी गेली, तिकडे पडले. काय राहिलं? त्याच्यामुळे अहंभाव मनामध्ये आणू नका की माझ्यामुळे पक्ष आहे. अहो, पक्षामुळे तुम्ही आहात, पक्षामुळे आम्ही आहोत. मोठमोठे म्हणणारे नेते आज कुठे जाऊन म्हणजे तपेर लागून गेलेले आहेत. त्यांना पण विचारायला तयार नाही. त्यांची परिस्थिती आज काय झालेली आहे. तुम्ही तर कुठेच काय नाही. तुम्ही तर आला 10 वर्ष झाले, पदाधिकारी झाले, तुम्ही आम्हाला शिकवता. आणि म्हणून मला वाटतं जोपर्यंत हा कार्यकर्ता तुमच्या सोबत आहे ना तोपर्यंत तुम्ही मोठे आहात. हा पक्ष तुमच्या सोबत आहात तोपर्यंत तुम्ही मोठे आहात. आज तुम्हाला वाटलं की मी कुठेही जाईल, दोघी भाऊ आम्ही, तू घे, याच्या खाद्यावर बंदूक ठेवली, लावली गोळी पटवली. मग एवढं तुमचं काम होतं, तुम्ही उभे राहिले असते ना. तुम्हाला सगळ्या मतदारसंघ होतो लोकसभेचा. तुम्ही का मागा सरलात? लोकसभामध्ये मी 10 मध्ये 1 आहे. एवढं बोललो, एवढे भाषण केले, एवढे प्रश्न विचारले, एवढे कामं केले, पण तुम्ही का नाही उभे राहिले? माझा प्रश्न हा आहे. आपण उभे राहायचं होतं, कारण आपण खूप लोकप्रिय असं म्हणतात, पण ते केलं नाही आपण. मलाही वाटलं होतं की तरुण कार्यकर्ता आहे, होणार आहे, चांगला शिकलेला आहे, एज्युकेटेड आहे, चांगला बोलतो, भाषण करतो. पण मला वाटतं नंतरच्या काळामध्ये 10 वर्षामधलं मी बोलणार नाही, 5 वर्षातलं मी बोलणार नाही, मला त्याविषयी बोलायचंही नाही. पण आज ज्या पद्धतीने ते बोलतायत, ज्या पद्धतीने भाषण करतायत, ते तुम्हाला लक्षलाभ आहे. पण लोकांचा तुमच्यावर विश्वास बसणार नाही. तुम्हाला 1 वेळ तिकीट नाकारलं, पहिल्या दिवशी तुम्ही सांगितलं मी पक्षाबरोबर आहे. 2 दिवस सांगितलं पहिले मी काम करेल. मला 4 वेळा सांगितलं की भाऊ तिकीट कोणाला द्या, मी काम करेल पक्षाचं, मी कार्यकर्ता म्हणून काम करेल. थांबले असते, झालं असतं तुमचं मूल्यमापन. मागच्या काळामध्ये राज्यामध्ये किती लोकांचे तिकीट कापले गेले. आज ते लोक कुठे जाऊन बसलेले आहेत, किती वरच्या स्तरावर जाऊन बसलेले आहेत. पण सबुरी नाही आमच्याकडे. श्रद्धा तर नाहीच, पण सबुरी पण नाही. आता मिळालं नाही का, चाललो तिकडे, आता गेला तिकडे, आता पाय तिकडे काय होतं मग? आता तिकडे पाय काय होतं? तुला वाटतं ना की माझ्या भरोश्यावर सगळा मतदारसंघ आहे, माझ्या संघावर मी निवडून देतो, माझ्या भरोश्यावर निवडून देतो, मग तिकीट कळेल. अहो, मागच्या वेळेला स्मिता त्यांना पहिल्या यादीमध्ये तिकीट दिलं, पहिल्या यादीमध्ये दिलं, नाव जाहीर झालं, मिरवणूक काढली, फॉर्म भरला, 8 दिवस प्रचार केला, मेळावे घेतले, बोर्ड लावले, होल्डिंग लावले, पॉम्पलेट वाटले गावागावात जाऊन. शेवटच्या दिवशी रात्री 1 वाजता तिकीट कापलं गेलं. स्मिता तरी कशा अडून बसल्या का? 1-2 दिवस थोडा वाटला रडल्या की मग मला असं काय केलं, मग मला आधी द्यायचं नव्हतं. पण तिसऱ्या दिवशी हे सगळे जण उठले, कामाला लागले, गाडीमध्ये बसले, चला प्रचाराला पुढे जायचं म्हणून. त्यांनी पक्ष बदलला का? हे पक्ष सोडून गेले. पण तुम्हाला असं काय झालं असतं तिकीट दिलं की बस पक्ष सोडून द्यायचं, आपण वेगळ्या पक्षामध्ये जायचं. माझा मित्र चाललं दोघांचं, हा माझ्यासाठी योगदान, या बलिदान, माझ्यासाठी बलिदान केलं, याच्यासाठी बलिदान केलं. अरे म्हटलं बलिदान नाही केलं, तुला बळीचा बकरा केला. हे मित्रप्रेम नाहीये. निवडून यासारखी परिस्थिती असती तर यांनीच तिकीट घेतलं असतं. पण यांना माहित आहे आता 5 लाखाचे पोचायचे, लीड 5 लाखाच्या वर द्यायचं मी आपल्याला सांगेल. आता अमोल या ठिकाणी त्याच्या नावाचं येईल, तिकडे अमोल जावळेच्या नावाचं, त्याच्या नावाचं, अमोल नावाचं काय सध्या गडबड आमच्याकडे काही समजत नाही सध्या. अमोल जावळे तिकडे तिकीट घेणार. अमोल जावळे म्हणे भाऊ आमच्या रक्तात नाही, मी हरिभाऊ जावळेंचा मुलगा आहे. हरिभाऊ जावळे 2 वेळा आमदार होते, 2 वेळा खासदार होते, 4-5 टर्मला आमच्या सोबत होते. हरिभाऊचं तिकीट असंच झालं. स्मिताताई शेवटच्या दिवशी कापलं गेलं. खडसे साहेबांनी खूप आग्रह धरला की नाही माझ्या घरातच तिकीट पाहिजे, माझ्या घरात तिकीट पाहिजे. खूप वाद झाले. शेवटी मला मुंडे साहेब वगैरे खूप यांनी मला आग्रह केला की नको असं नको करू, जाऊ दे हरिभाऊंना पण आमदार करू. आणि त्यानंतर ते तिकीट आम्ही बदलवलं. शेवटच्या दिवशी बदललं. हरिभाऊंचं तिकीट पहिल्या यादीत झालेलं होतं ना, प्रचाराची सुरुवात झाली होती, मेळावे झाले होते, तिकीट बदलवलं. हरिभाऊंनी पक्ष नाही बदलवला, आपल्या निष्ठा नाही बदलवल्या.
दुसऱ्या दिवशी कामाला लागले, तिसऱ्या दिवशी कामाला लागले. चला ठीक आहे, नाही तर नाही. कार्यकर्ते ऐकत नव्हते, सगळ्यांची मनधरणी केली, चिडले त्याच्यावर. आपण कुठल्या पक्षाचे आहोत, आपण कुठल्या संघटनेचे लोक आहोत, त्यांच्या मनामध्ये आलं नाही की मी पक्ष बदलावा. त्यांनी निरोप केले, आमच्याकडून उभे राहा. नाही केलं त्यांनी असं. आमदार केलं, उभे राहिले, तिथे पडले. आता कसे पडले काय मला विचारू नका, तिथे घातच झाला तिकडून. पण त्याने ते मनावर घेतलं नाही, जाऊ नाही तर नाही. हरिभाऊ दुर्दैवाने आमच्यातून गेले कोरोनाच्या काळामध्ये. त्यांचा मुलगा आहे, त्याला जिल्हाध्यक्ष केलं. ज्यावेळेला त्याच्या तिकिटाच्या अपेक्षा होत्या, त्याला तिकीट मिळणार होतं, त्याचे नाव पुढे झालेलं होतं, नाही मिळालं. कुठे काय, लगेच कामाला लागला, लगेच मेळावा घ्यायला सुरुवात केली, लगेच भाषण करतोय, एकही दिवस घरी बसलेला नाही. मित्र, याला म्हणतात पक्षनिष्ठा, याला म्हणतात पक्षनिष्ठा. गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा.